नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात, पोलीस प्रशासन मात्र कोमात। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील दारू, मटका, गुटखा, गांजा विक्रीसह सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर तातडीने व कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र या आदेशांना उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जणू वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मल्हार रोड लगत मटका खुलेआम सुरू असून बाजार तळ परिसरात मोठ्या प्रमाणावर मटका खेळला जात आहे। तसेच सोरट चिमणी पाखरू हा जुगार राजरोसपणे सुरू आहे। आश्रम रोड परिसरात अवैध ताडी विक्री रोजच्या रोज सुरू असून त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात। याचबरोबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री, गावठी दारूचे अड्डे तसेच काही लॉजमध्ये मुलींचा पुरवठा करून केली जाणारी देह विक्री यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे। पोलीस प्रशासनाकडून या धंद्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने अवैध व्यवसाय विना व्यत्यय सुरू आहेत। त्यामुळे अवैध धंदे जोमात तर पोलीस कोमात अशी स्थिती निर्माण झाली आहे। या संदर्भात उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची भेट घेतली असता त्यांनी आपल्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद असून कारवाई करण्यात आल्याचा दावा केला। मात्र नेमकी कोणती कारवाई, केव्हा आणि कुणावर केली याबाबत माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली। काही पत्रकारांनी सुरू असलेल्या मटका व चिमणी पाखरू जुगाराचे शूटिंग दाखवले असता तात्काळ कारवाई केली जाईल असे सांगत त्यांनी विषयावर बोलणे टाळले। दरम्यान या शूटिंग मोहिमेची माहिती अवैध धंदेवाल्यांपर्यंत पोहोचल्याची चर्चा असून यामुळे आगामी काळात पत्रकारांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही ठिकाणी अधूनमधून कारवाई केली जात असली तरी ती हिमनगाच्या टोकाइतकीच असल्याचे बोलले जात आहे। कारण उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळपास प्रत्येक गावात अवैध दारू निर्मिती व विक्री, जुगार क्लब, मटका अड्डे व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत। पूर्वी शहरातून ग्रामीण भागात या पोलीस ठाण्याचे विलीनीकरण झाले तेव्हा अवैध धंदे समूळ नष्ट होतील अशी अपेक्षा नागरिकांची होती। मात्र प्रत्यक्षात तसे न होता अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली असून त्यातून दिल्या जाणाऱ्या हप्त्यांच्या रकमेतही मोठी वाढ झाल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात सुरू आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे। या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड बापूराव दडस यांच्याशी गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। तसेच पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता अवैध धंद्यांबाबत तक्रार करण्यासाठी 112 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला जात आहे। आता स्थानिक पोलीस प्रशासन यावर नेमकी कोणती भूमिका घेते याकडे उरुळी कांचन परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।